जय हिंद. सो आता आपण ऑलरेडी 3Cs 4Ds किती तुम्ही शिकलात, किती इन्व्हाइट केले ते आपण नंतर बघणार, परीक्षा नंतर घेणार त्याची, बरोबर आहे. पण आज तुमच्याकडे जे आलेले आहेत, आपल्याकडे जे मान्यवर आलेले आहेत ते आहेत कर्नल, जोरात म्हणा, त्यांची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगायच्या आधी मला तुम्हाला काय सांगायचं की त्यांच्या क्षेत्रात तर ते प्रचंड मोठे आहेतच. माणूस कमी आहोत आजकाल. आम्हाला मुलांना ना ती माणुसकी शिकवायची आहे, कारण तुम्हाला दिसतच नाहीये, कुठेतरी ती कमी पडत चालली आहे, आपल्याला शोधून शोधून काढावी लागते. तर मला एक माणूस म्हणून एक उत्तम उदाहरण, आतापर्यंतचे आपले सगळे फौजी आले होते, यू रिमेंबर, की ते पण त्यांचे खूप ह्युमन अप्रोच होते, सगळीकडे बघायचे, त्यांच्यामध्ये ते ठासून भरलेलं आहे ह्युमॅनिटी. तर काय झालं, धीरज आला होता माझ्याकडे, आम्ही आपल्या तुमच्यासाठी काम करायचं. इज ऑन अ व्हेरी हायर पोस्ट इन बॉम्बे. मुंबईहून ते पुण्याला आले, आम्ही घरी बसलो. 2 दिवसापूर्वी आम्ही सगळा पीपीटीवर खूप विचार केला, तुम्हाला किती बेस्ट द्यायचं आहे याचा विचार केला. आणि मग देन ही ड्रो बॅक टू हिज होम इन पुणे. आणि परत ते नेक्स्ट डे मुंबईला जायला निघाले सकाळी, कारण त्यांना आज परत यायचं होतं आपल्या कार्यक्रमाला. सो ते तिकडे सोमवारी गेले मुंबईला आणि मला ती पीपीटी देणार होते ते. आम्ही त्याच्यावर परत डिस्कशन रात्री बसून करणार होतो की आपण फायनल काय काय केलंय. समोर दुपारी फोन आला नाही, संध्याकाळी फोन आला नाही. आय वॉज कंटिन्युअसली ट्राईंग हिज फोन. आणि मग ऑल ऑफ अ सडन मला एक संध्याकाळी 6 वाजता त्याचा मेसेज आला की मावशी, माझ्या गाडीला ऍक्सिडेंट झालाय, FIR काय केलेला आहे, गाडी गराजमध्ये टाकलेली आहे, मी दुसरी गाडी घेऊन मुंबईला पोचलेलो आहे, मला जी सकाळी कामं होती ती आत्ता मी पोचलेली आहे, त्यामुळे ती कामं मला आता पूर्ण ओव्हरनाईट करायलाच लागतील आजची. बट डोंट वरी, आय एम रिचिंग हिअर. मी म्हटलं तुला किती लागलंय, काय झालेलं आहे. त्यांनी त्याच्यावर काही रिप्लायच दिला नाही. आय केप मम. कालचा संपूर्ण दिवस त्यांनी काम केलं आणि काल मी म्हटलं हाऊ विल यू कम बॅक, दुपारी निघ लवकर, मी तुला जरा आराम मिळेल. पण त्यांचं काम होतं की जे पहिल्या दिवशी राहिलं सोमवारी, त्यामुळे ते रात्री 9:30च्या ट्रेनने आले आणि 2:30 वाजता रात्री घरी आलेले आहेत. आणि 2:30 वाजता रात्री येऊन 9:45ला ते आपल्या इथे ॲज पर शेड्यूल पोचलेले आहेत, केवळ ह्या कामासाठी की ज्या मुलांसाठी मी हा शब्द दिला. गाडीचा ऍक्सिडेंट, FIR, त्यांना लागलं असेल काय त्यांचं मी विचारलंच नाहीये काय सुद्धा. पण ह्या कुठल्याही गोष्टींची कारण मीमांसा न करता आणि त्याच्याबद्दल तक्रार न करता, त्याचा अननेसेसरी बाऊ न करता, आता पुढे काय करायचंय, आता माझं काय काम आहे, हेच त्यांनी विचार केला. आणि हे खूप मोठं एक्झाम्पल तुम्हाला मी देते. हे मला जरा तुम्हाला सांगायचं होतं. एकदा धीरजसाठी जोरदार टाळ्या. कर्नल धीरज उदापुरे, आपण इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून प्रशिक्षण घेऊन इंडियन आर्मीच्या सिग्नल कोअरमध्ये कमिशन झालात. आपल्या 22हून अधिक वर्षाच्या कारकिर्दीत आपण भारताच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा सर्व दिशांच्या पोस्टवर नेतृत्व केलं. टेलिकम्युनिकेशन अँड IT ऑपरेशन्स, सायबर सिक्युरिटी, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी प्रोग्राम मॅनेजमेंट यात आपण निपुण आहात. आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये असून MBA ही पदवी आपण तेल अवीव युनिव्हर्सिटी इस्रायल आणि गोएथे युनिव्हर्सिटी फ्रँकफर्ट मधून प्राप्त केली. यासोबतच महाभारत, रामायण, शास्त्रीय संगीत, दासबोध याचाही आपला अभ्यास आहे. आपण आमच्या मुलांसाठी खास मुंबईहून आलात, याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि या बहुआयामी व्यक्तिमत्वाचं जोरदार टाळ्यांनी पुनश्च करा. सो सुरुवात करते. आजचा विषय काय आहे तो तुम्हीच वाचून मला सांगाल. चलो सुरुवात करेंगे, वाचत जा. काय अर्थ आहे रे? व्हेरी गुड. सगळ्यांपेक्षा वेगळा विचार. व्हेरी नाईस. बरोबर, या अर्थीच आपल्याला तो वापरायचा आहे की
कुठल्या कुठल्या गोष्टींचा वेगळा विचार कसा करता येतो. काय लिहिलंय? येस. सो सुरुवात करूया. तयार? ओके ओके. सगळ्यांनी पेन हे आणलेलं आहे. जेव्हा सांगेन तेव्हा वापरायचं, आत्ता नाही. ओके. हा चालो. मला सगळ्यात आधी जे सगळ्यात मागे बसलेले आहेत ना त्यांचा प्रतिसाद सगळ्यात जास्त हवा आहे. चालेल? आवाज येतोय मागे ना? कारण काय असतं की जे प्रतिसाद देणारे असतात ते पुढे बसलेले असतात. इट्स व्हेरी गुड, फार चांगलं आहे. पण मागे बसलेले जे आहेत ना, जर त्यांचं लक्ष मी वेधू शकलो कुठल्याही बोलण्यामुळे किंवा उदाहरणामुळे किंवा त्यांना जर एंगेज करू शकलो तर मला वाटतं की जर ते ऐकू शकतात तर पुढले तर ऐकतीलच हमखास. तर आपला मी आज संवाद मावशी तुम्ही पुढल्यांशी साधा, मी मागच्यांशी साधणार आहे. नाही आणि ती मागे बसलीत म्हणजे अपरिहार्यच आहे, जागा नाही म्हणून. नाहीतर ती पुढेच समज. कारण आमची मुलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी आतापर्यंत सगळे लेक्चर्स ऐकले. लहानपणी मी पण मागेच बसायचो, टवाळगिरी करायला मिळायची. तशी नाहीये यांचे. कारण यांना मी बघितलंय ना वर्गामध्ये, ते कधी पुढे मागे बसतात. सो तू डेफिनेटली बी शुअर, मी तुमचं अश्युरन्स देते, तुम्ही तितकेच अटेंटिव्ह असणार आहेत. राईट? आय गॅरंटी. बॉर्डर हा चित्रपट कोणी कोणी पाहिलेला आहे? 1971ची जे भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं ते सगळ्यांना माहितीच आहे. आपलं 47-48, नंतर 65, मग 71, मग कारगिल 99, हे सगळे युद्ध सगळ्यांनाच माहिती आहे. पण सगळ्यात महत्वाचं एक लहानशी बॅटल झाली होती लॉंगेवाला नावाच्या जागेवरती राजस्थानमध्ये. आणि हे जे लहानसं बॅटल झालेलं ही झाली होती 4 ते 7 डिसेंबर मध्ये. आणि एका बाजूला सनी देओल माहितीये, हा कमीत कमी पोस्टर तर पाहिलाच असेल मला वाटतं पुष्कळशा पोरांनी. सनी देओल त्यामध्ये मेजर कुलदीप सिंग चांदपुरी होते, ठीक आहे, आणि सुनील शेट्टी आणि सगळे हू जेवढे चांगले हिरोज होते, नट होते त्यावेळेस ते सगळेच होते त्यामध्ये. तर खऱ्या अर्थामध्ये सनी देओलनी ज्यांची भूमिका निभावली होती, मेजर कुलदीप सिंग चांदपुरी, ते ब्रिगेडियर म्हणून रिटायर झालेत. आणि त्यांच्यासोबत त्यांचे डेप्युटी होते कंपनी 2IC धर्मवीर म्हणून. ही रिटायर्ड ॲज कर्नल धर्मवीर. फक्त एक अल्फा कंपनी 23 पंजाबची त्या लहानशा पोस्ट वरती होती आणि आयसोलेटेड होतं. म्हणजे इकडे 50 किलोमीटर काही नाही, तिकडे 50 किलोमीटर काही नाही. आणि त्यांच्यावरती चालून आलेले कोण? पाकिस्तानची एक पूर्ण इन्फेंट्री ब्रिगेड, म्हणजे ऑलमोस्ट 2 ते 2,500 लोक आणि एक आर्मर्ड रेजिमेंट, म्हणजे 45 टँक्स. रणगाडे पाहिलेत ना तुम्ही? टँक्स पाहिलेत कधी? स्वतः पाहिलंय म्हणजे फिजिकली पाहिलेलं आहे? जेव्हा फक्त डिझेल इंजिन सुरू होतं तर पूर्ण अगदी शरीर असं धडधडून जातं. 45 टँक्स आणि 2,500 लोक जर तुमच्या पुढे आलेत आणि तुम्ही फक्त 120 लोक आहात, भीती वाटेल की नाही वाटेल? वाटेल. आणि तुमच्यावरती अटॅक करायला आलेले ते लोक म्हणजे सैनिक पाकिस्तानचे. आणि तुम्ही फक्त 120 लोकांची तुकडी आहात, ठीक आहे. तुमच्याकडे आता 2 पर्याय आहेत. काय काय आहेत मावशी सांगतील? काय चॉईस असणार आहे मला सांगा. चॉईस काय असेल? क्या बोले? ऍब्सोल्युटली राईट आहे. काही मुलांना बरोबर माहिती झालंय. बघा काय आहे, फाईट और भागो या लढो, है ना. आता ह्या 2 चॉईस मध्ये इंडियन आर्मी कुठला चॉईस वापरणार? फाईट. येस. तर त्यांनी जो पर्याय निवडला तो होता की वी विल फाईट. पण त्यांच्याकडे काय आहे? हथियार नव्हते त्यांच्याकडे. माणसं 120 कुठे आणि 2,500 कुठे. आणि त्यांच्याकडे एकही टँक नाही आहे. आणि इकडे 45 टँक्स आहेत, ठीक आहे. तर त्यांच्याकडे मुख्य हथियार त्यांचं स्वतःचं शरीर होतं. ब्रेव्हरी वॉज देअर फर्स्ट वेपन, म्हणजे शौर्य. दुसरं टॅक्टिकल अक्युमन, कौशल्य. म्हणजे लढाई लढण्यासाठी जे कौशल्य लागतं त्यांना त्याच्यावरती, आपल्या ट्रेनिंगवरती, स्वतःवरती आणि आपल्या 120 लोकांच्या तुकडीवरती पूर्णपणे विश्वास होता. आणि तिसरं म्हणजे त्यांना एवढं माहिती होतं ही जर रात्र मी आज काढून घेतली, आजचे 12 तास जर मी काढून घेतलेत तर उद्या आणखी फोर्सेस येतील, उद्या आणखी एअरफोर्सचे पायलट्स येतील, ते लोक पण त्या रणगाड्यांना नष्ट करतील. पण हा विचार करा, जेव्हा एक तुम्ही असं स्वतःमध्ये मनामध्ये विचार करून पहा की इफ यू आर सराउंडेड बाय पीपल विच इज 10-15 पटीने जास्त लोक तुमच्या ओताल भोवताल आहेत आणि तुम्हाला मारायला आलेले आहेत, जीवावरती आलेली आपल्या, ठीक आहे. तर भीती वाटणे स्वाभाविक आहे की नाही मला सांगा.
ठीक आहे. तर पण मुख्य वेपन, द इंडिव्हिज्युअल हिमसेल्फ इज अ वेपन. सगळ्यात मोठं शस्त्र जे आहे ना, आपण स्वतःच शस्त्र आहोत. आपल्या हातात जे शस्त्र तो नंतरचा भाग आहे, पण आपण आपली ट्रेनिंग, आपलं मन, लढण्याची जी क्षमता आहे, आपलं शौर्य, ते सगळ्यात मोठं हथियार आहे, सगळ्यात मोठं शस्त्र ते आहे. मला हे सांगायचं आहे. आता त्यांनी काय केलं असेल बरं? म्हणजे टॅक्टिकल अॅक्युपण आपण जेव्हा म्हणतो, शौर्य म्हणतो, पण त्याच्यासोबत कुठे ना कुठे एक सामान्य व्यक्ती म्हणेल की अशी परिस्थितीला तुम्ही मागे या. त्यांच्या हेडक्वार्टरनी पण सांगितलं होतं तुम्ही मागेच या. पण त्यांनी काय केलं? सुनील शेट्टीचा हा सीन आठवतो कोणाला? आठवतो? बरं, काय केलं? तर त्याच्या हातात काय होतं बरं? हे काय आहे त्याच्या हातामध्ये? लँड माईन किंवा अँटी टँक माईन. त्याच्यावरती जर टँक गेला तर ते फुटेल टँक्स. त्यांच्याकडे किती माईन्स असतील? 45 टँक्स. ठीक आहे. आणि 2.5 किलोमीटर वरती त्यांचे 120 माणसं पसरलेले आणि ते पूर्ण होतल भोतल सराउंडेड बाय सो मेनी पीपल. फक्त 8 माईन्स होत्या त्यांच्याकडे. 8 म्हणजे 8ही टँक त्याच्यावरती जातील की नाही त्याची खात्री नव्हती. पण त्यांनी स्मार्टली ह्या माईन्स अशा जागेवरती रोवून ठेवल्यात जमिनीमध्ये की त्याच्यावरती सुरुवातीचे 2 टँक्स आलेत आणि ते फुटलेत. तर सगळ्यात आधी पाकिस्तानी घाबरलेत की बाबा आपले टँक फुटतील. त्याच्यानंतर काय केलं मग? तेवढ्याच लोकांनी वेगवेगळ्या जागेवरती आपले जे शस्त्र होते ते लावले आणि टँक्स तोडण्यासाठी त्यांच्याकडे एकच फक्त RCS जीप होती ही. म्हणजे याच्यात एक रिकॉइललेस रायफल म्हणतात, एक मोठी अशी रॉकेट लॉन्चर सारखं असतं, त्याच्यामध्ये टाकतात. रॉकेट लॉन्चर मुलांना माहिती, आम्ही आधीच्या याच्यात खूप दाखवलंय. रॉकेट लॉन्चर बघितले ना, मग त्यांच्याकडे एक रॉकेट लॉन्चर आणि हे माइन्स किती होते? 8 माणसं समोर आणि टँक झालं. इकडे किती? आणि यांच्याकडे टँकचा प्रश्नच नव्हता. टँकच नव्हते. ओके, ठीक आहे. तर ही जीप पूर्ण 2.5 किलोमीटर वरती मागे पुढे करत करत 3 ते 4 टँक्स त्यांनी फोडल्यात. म्हणजे इथे जायचं, टँकला मारायचं, मग परत अंधारात परत यायचं, परत एक निशाणा घ्यायचा, परत मारलं. तिथपर्यंत देवर फाउंड आउट आणि त्यांच्यावरतीच हल्ला केला आणि ही जीप पूर्णपणे नष्ट केली. तर आता ती जीप पण नाहीये त्यांच्याकडे. पण त्यांनी काय केलं की दे प्लेड द ट्रिक इन द माइंड्स ऑफ पाकिस्तानीज. ठीक आहे. त्यांनी सगळ्यात आधी त्यांना सांगून दिलं की बाबा संध्याकाळी 6 वाजता जेव्हा तुमचे पहिले 2 टँक आले, आमच्याकडे भरपूर माइन्स आहेत. ते माइन मार्किंगसाठी ज्या स्ट्रिप्स टेप सारखी असते ती लावलेली असते, ती लावून ठेवली. म्हणजे आधीच त्यांची सिट्टी पिट्टी घुम झाली. आणि जे थोडासा अंधार झाला त्याच्यानंतर पुढल्या 3 ते 4 तासामध्ये आणखी 8 टँक्स त्यांचे फोडलेत म्हणजे अटॅक करून. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं, आता त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली. आता तुमच्याकडे सगळ्यात मोठं, मी काय म्हटलं, शस्त्र काय आहे? तुम्ही स्वतः शस्त्र, तुमचं मन शस्त्र आहे. ठीक आहे. जर तुम्ही शत्रूच्या मनामध्ये 2,500 का होईना त्यांच्या मनामध्ये जर भीती निर्माण केली तर काय झालं? तुम्ही त्यांना हरवण्याची ऑलरेडी तयारी सुरू केली. कसं बसं करत दुसऱ्या दिवशी 6 वाजतापर्यंत त्यांनी जीवापार प्रयत्न करून त्यांना रोखून ठेवलं आणि 6 वाजता आपले एअरक्राफ्ट आलेत आणि तिथे 45च्या 45 टँकही नष्ट केलेत. दॅट इज कॉल्ड ग्रेव्हयार्ड ऑफ टँक्स म्हणतात लोंगेवालामध्ये. तर यामध्ये आउट ऑफ बॉक्स काय आहे? यामध्ये आगळं वेगळं काय आहे? आगळं वेगळं आहे की बाबा मला पळायचं नाही, मला सामोरी जायचंय त्यांना. पण सामोरी जाण्यासाठी मी काय उपाय करणार आहे, की मी कसं त्यांना ट्रिक करणार की बाबा तुमचे टँक्स इथे यायला पाहिजेत. मी कसं त्यांना ट्रिक करणार की माझ्याकडे अँटी टँक वेपन्स आहेत. मी कसं त्यांना ट्रिक करणार की मी 120 नाही, मी पण 1200 आहे. ठीक आहे. ही जी ट्रिक होती आणि शौर्य आपल्यामधलं, दिस इज वन ऑफ द फायनेस्ट एक्झाम्पल्स भारताच्या युद्ध इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर, विच इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. राईट. म्हणजे आणि इथे कुठली ब्रिगेड सांगितली आपण? कुठली? पंजाब 7 पंजाब होती. 23 पंजाब, 23rd बटालियन ऑफ अ पंजाब रेजिमेंट. तर त्यांचा नारा आपला काय होता? बरोबर. आता तुम्हाला मी सांगते की त्याच्यामध्ये त्यांनी कसं, हा म्हणला स्वतःचं वेपन, शरीर हे वेपनच्या मध्ये, सुरा सो पहचानिये न लरे दिन के हेत, पुरजा पुरजा कटमरे कबो न छडे खेत. याचा अर्थ काय की आमचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील, पण आम्ही आमच्या भारत भूमीचा एकही इंच पाकिस्तानांना मिळू देणार नाही. हे जे त्यांचं तत्व होतं, हे तत्व गुरु गोविंद
सिंग साहेबांपासूनचं जे आलेलं होतं ते हे सगळे सिख आणि पंजाबी रेजिमेंटचे लोक वापरतात आणि त्याचप्रमाणे त्यांनी आमचे तुकडे झाले तरी चालतील. आउट ऑफ 120 बरेच तेव्हा त्यांचे लिटरली तुकडे झाले सगळ्यांचे, पण त्यांनी ती जागा सोडली नाही, त्यांना पुढे येऊ दिलं नाही, ती पोस्ट राखली. आणि मग जेव्हा एअरफोर्स आलं तेव्हा नो डाऊट त्यांना मदत झाली. पण एक रात्र म्हणजे जवळजवळ 24 घंटे, जेव्हा माहिती आहे एअरफोर्सचा सपोर्ट नाही आणि तुम्ही एवढे आहेत, तरी हे करायला एक मोठं धैर्य लागतं, धारिष्ट लागतं. आणि ते तर आपल्या सैन्य दलामध्ये आहेच आहे. एकदा त्याच्यासाठी त्यांना आपण मी आणखी सैन्यामधनं आणखी एक उत्तम उदाहरण देणार आहे, पण त्याच्या आधी जस्ट मावशी आय विल रिक्वेस्ट यू परमिशन, एक स्क्रिप्ट आपण थोडीशी चेंज करूया. किती लोक सिंहगडला गेलेले आहेत पाहायला? थोडं पुढे. हो हो, सगळे गेलेले आहेत ना. सिंहगडला आधी काय म्हणायचे? कोंढाणा. आणि सिंहगड का म्हणतात? तानाजी मालुसरे तिथे गेलेत. किती मावळ्यांसोबत गेले होते? 500. आणि किल्ल्यावरती किती लोक होते? हा, म्हणजे 2-3 हजार लोक होते, सगळे सैनिक आणि त्यांचे सहाय्यक वगैरे सगळे धरून. तर क्लासिक ऑपरेशन आहे आउट ऑफ बॉक्स थिंकिंगचं. ज्या कड्यावरनं चढणं अशक्य होतं तिथे त्यांनी घोरपडीचा वापर केला वर चढण्यासाठी आणि येऊन युद्ध केलं, हरवलं एका रात्रीमध्ये आणि कोंढाण्यावरती तो काबीज केला युद्ध करून. ठीक आहे, यापेक्षा उत्तम उदाहरण आपल्या जवळपासच्या परिवेशामध्ये आउट ऑफ बॉक्स थिंकिंगचं मिळणं अशक्य आहे. अशक्य आहे. आणि म्हणाल तर कारगिल युद्धामध्ये जे सगळे चढले, टायगर हिल घेताना जिथून शत्रूला वाटणार पण नाही, स्वप्नात सुद्धा शक्य वाटणार नाही, तिथून आमच्या मुलांनी बटालिक असो, कक्सर असो, तुरतुक असो, मस्को व्हॅली असो, या सगळीकडे जी पीक्स जी आपण जिंकलेली आहेत त्यात प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं केलंय की कित्येकदा पाकिस्तानी मस्त खात बीत बसले, त्यांना कल्पनाच नाही, मागे येऊन कोणीतरी त्यांना उडवून गेलेलं आहे इतक्या अशक्य रीतीने. आणि ह्या सगळ्याला खरं तर एक त्यांचा आदर्श म्हणजे तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, मनगतात ताकद तर प्रत्येकाच्या होती, पण स्वराज्य निर्माण करण्याची तीव्र इच्छाशक्ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. शिवाजी महाराज की त्याला मराठीत काय गनिमी कावा जो आहे तो आपल्या सगळ्या फौजनी आतापर्यंत सगळ्या युद्धांमध्ये वापरलेला आहे. आणि ही हुशारी आपल्या वेळ झाला तर मी तुम्हाला अजून पाकिस्तानला उल्लू कसं बनवतात ते सांगेन, पण वेळ आहे की नाही माहित नाही. आपण आता पुढे जाऊया. ओके, आता एक तुम्हाला 1970च्या दशकामधलं एक उदाहरण सांगतो. एक सगळ्यांना इस्रायल माहिती आहे, सगळ्यांनी इस्रायल हमास युद्ध ऐकलंच असेल. इस्रायल मिडल ईस्ट मध्ये सगळीकडे अरब देश आहेत, इकडे सौदी अरेबिया आहे, इकडे जॉर्डन आहे, खाली इजिप्त आहे, वर सिरिया आणि लेबनॉन आहेत, इथे इस्रायल आहे, इथे ग्रीस आहे आणि पुढे थोडंसं पुढे गेलो आपण की फ्रान्स आहे. तर एअर फ्रान्सची एक A300 फ्लाईट, ही जी फ्लाईट होती ती तेलअवीव वरनं पॅरिसला जाणार होती, ॲथेन्स होऊन, ग्रीसची राजधानी ॲथेन्स. ॲथेन्समध्ये तिथे, कारण तिथे सिक्युरिटी तेवढी चांगली नव्हती, तर इथे काही अतिरेकी टेररिस्ट आपल्या वेपन्स घेऊन विमानात चढले आणि ते पूर्णच्या पूर्ण विमान त्यांनी आधी लिबियाच्या राजधानी बेंगाझीमध्ये आणलं. लिबियाचा जो त्यावेळेसचा डिक्टेटर होता, तानाशाह होता, तो त्या टेररिस्टचा सपोर्टर होता. त्यांनी आणखी टेररिस्ट त्यामध्ये बसवले आणि हे सगळेच्या सगळे एंटेबे नावाच्या जागेमध्ये, युगांडा नावाचा एक मध्य आफ्रिकेमध्ये देश आहे, तिथे एंटेबेमध्ये पूर्ण ज्युइश जे यहुदी त्या विमानात बसले होते त्यांना घेऊन हे लोक इथे आले. आता हा विचार करा, तेलअवीव वरनं ही जी जागा आहे 2500 किलोमीटर दूर आहे, वन वे. ठीक आहे, कुठलंही विमान एवढ्या दूरपर्यंत उडून येऊ शकत नव्हतं. आता तर एअर रिफ्युलिंग आणि काय काय असतं. तर इस्रायलकडे 2 प्रकारचे पर्याय होते. जसं आपल्याकडे मेजर कुलदीप सिंग चांदपुरीकडे 2 पर्याय होते, फाईट और फ्लाईट. यांच्याकडे 2 पर्याय होते. पर्याय काय होतं? पहिलं की म्हणजे डिस्कशन्स करावेत, ठीक आहे, आणि मग तुम्ही एवढे टेररिस्ट सोडा आणि आम्ही आपले लोक घेऊन जाऊ, एवढे पैसे पण देतील, ठीक आहे, म्हणजे निगोसिएशन. येस. आणि दुसरा पर्याय होता की कमांडो ऑपरेशन लॉन्च करायचं आहे. इथे कोणीही विचार केला नव्हता त्यावेळेस विश्वामध्ये, आधुनिक मिलिटरी हिस्ट्रीमध्ये कधीही 2500 किलोमीटर वरती कधीही कोणीही परदेशात, आणि ज्या देशामध्ये, चला हा तुमचा मित्र असता तर ठीक आहे, पण हा मित्रही नव्हता, तो तर खरं तो इदी अमीन नावाचा जो तिथला डिक्टेटर होता तो मदत करत होता त्या अतिरेक्यांची.
शत्रू देशामध्ये जाऊन कोणी विचारही केला नसेल की कमांडो ऑपरेशन लॉन्च होऊ शकतं, पण इस्रायलने एक्झॅक्टली तेच केलं. आणि टेलअव्हिववरनं ही फ्लाईट सगळ्यात आधी त्यांनी नैरोबीमध्ये आणली, किनियामध्ये रिफ्युलिंग केलं एअरक्राफ्टचं, कारण तेवढं तेल नव्हतं त्यांच्याकडे. इकडनं एंटेबे एअरपोर्टमध्ये ही फ्लाईट गेली. आकाशात 2 विमान उडत राहिलेत आणि एक विमान खाली आणलं ज्यामध्ये कमांडोज होते. आणि वेगळं काय होतं ते सांगतो आता. हा, 3 C-130 एअरक्राफ्ट हे असे दिसतात. हे जे खरं विमान उतरलं होतं तिथला फोटो आहे. 2 आकाशातच उडत राहिले ऍज अ इमर्जन्सी. सगळ्यात आधी कमांडोजनी आधी तयारी केली. जे इथे टर्मिनल तयार केलं होतं त्याची एक प्रतिकृती त्यांनी टेलअव्हिवमध्ये तयार केली. त्या कमांडोजनी पूर्णच्या पूर्ण तिथे न झोपता, न खाता, न पिता 48 तास तिथे अटॅक कसा करायचा त्याच्यावरती त्यांनी प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर झोप काढली विमानामध्ये येताना. ठीक आहे. तर इंटेलिजन्स जेवढं थोडंफार जी काही माहिती त्यांना म्हणजे गुप्तहेर खात्याकडनं माहिती करून घेता आली ती केली आणि सतत रिहर्सल्स केलेत. ठीक आहे. कारण एवढ्या दूर ऑपरेशन सक्सेस होणे, साफल्य मिळणे आणि कॅज्युअलिटी न होणे. ठीक आहे. आता एक्झिक्युशन मध्ये त्यांनी सगळ्यात आधी काय केलं की विमान खाली उतरवलं रात्रीच्या अंधारामध्ये आणि त्याच्या सगळ्यात पुढे विशेष प्रकारची मर्सिडीज गाडी, जो युगांडाचा तानाशाह इदी अमीन वापरायचा अगदी तशीच गाडी, त्याचाच फ्लॅग घेऊन उतरली ती गाडी. ठीक आहे. आणि जे गार्ड्स होते तिथे त्यांना चकमा दिला. त्यांना वाटलं की अरे आपले डिक्टेटरच आलेत विमानामध्ये. आणि त्याच्या पुढे मग अंधारामध्ये 2 ह्या डिफेंडर जीप्स आणल्या, त्यामध्ये कमांडोज होते. आणि ही पुढे आली, ही सरळ टर्मिनल पर्यंत गेली आणि ते कमांडोज ज्या 2 जीप्स मध्ये होते ते सतत फायरिंग करत उतरलेत आणि उरलेले कमांडोज त्या विमानाच्या मागून पळत जुन्या म्हणजे ज्या टर्मिनलमध्ये ते लोक होते तिथपर्यंत आलेत. ठीक आहे. आणि हे पळत टर्मिनलकडे गेलेत आणि हे सगळे टेररिस्टला वाटलं कोणी काही येणार नाही, काय नाही, सगळे झोपा काढत होते. ठीक आहे. त्यांनी सगळ्यात आधी मेन हॉल क्लिअर केला, साईड रूम क्लिअर केला. ही खरी ती आज जुनी बिल्डिंग आहे. जर तुम्ही तिथे गेलात, मी अनेकदा गेलो तिथे, की या जुन्या बिल्डिंग वरती गेलात, ही पडीक आता परिस्थितीमध्ये आहे तिथे बाजूला. तर साईड रूम क्लिअर केली आणि पुढे आणि तेच नाही, त्यांना माहिती होतं जसं आपण या लोकांना टेररिस्टला मारूया, लोकांना आपल्या हॉस्टेजेसला आपण परत घेऊन जाऊ, तर त्यांचे एअरफोर्सचे विमानं पण आपल्या पाठलाग करतील आणि फायटर प्लेन्स आर मच फास्टर दॅन ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट. एवढं लक्षात ठेवा. त्यांनी जेव्हा हे नेलं, कमांडोजनी सोडलं नाही. तिथे त्यांनी अनेक मिग्स होते, त्यांचे मिग एअरक्राफ्ट होते, फायटर एअरक्राफ्ट, ते पण नष्ट केलेत पूर्णपणे आणि निवांतपणे उडून निघालेत आणि सरळ टेलअव्हिवला आलेत. आता त्याचं निष्पन्न काय निघालं? 102 हॉस्टेजेस, 102, एकही व्यक्तीला इजा न होता 102 हॉस्टेजेस परत आलेत 2500 किलोमीटर मागे. आणि पूर्ण कमांडो फोर्स तशीच एक जोनाथन नेतन्याहू सोडून त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळेच्या सगळे सुरक्षित पोहोचलेत. या पूर्ण मागच्या 100 वर्षामध्ये बेस्ट ऑपरेशन ऑफ आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. कधी कोणी विचारच केला नाही की अटॅक करतील, कधी कोणी विचारच केला नाही की अशा प्रकारे अटॅक करतील. आणि जसं मेजर चांदपुरीनी त्या लोंगेवालामध्ये चकमा दिला होता त्यांना त्या अँटी टँक माइन्सनी, तसंच ह्यांनी त्या गाडीमध्ये पण चकमा दिला. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे परत आल्यानंतरचे हे छायाचित्र आहेत, सेलिब्रेशन्स आहेत. करेक्ट. सगळे लोक 8वीचे आहेत, सगळे मुलं. ओके. पेनिसिलिन काय माहितीये? पेनिसिलिन काय? अँटीबायोटिक. परफेक्ट. करेक्ट. आपण अँटीबायोटिक खातो ना, तर पेनिसिलिनचा शोध कसा लागला, कोणी लावला माहितीये? अलेक्झांडर फ्लेमिंग नावाचे एक मोठे रसायनशास्त्री होते. 1900 काय झालं? नो, त्यांना माहितीये पेनिसिलिन, त्यामुळे पेट्री डिश असते माहितीये. केमिस्ट्री लॅब्स अच्छा 9th पासून सुरू होतात ना लॅबोरेटरीज. तर पेट्री डिश काय असतं की त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे किटाणू असतं त्यांचं कल्चर तयार करता आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स टाकून प्रयोग करता. ठीक आहे. तर त्यांनी जेव्हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी विचार केला की त्यांना काही रिझल्ट मिळत नव्हते, निष्कर्ष काही मिळत नव्हता. ठीक आहे. तर ते सुट्टी त्यांना वैताग आला, ते सुट्टी 1 आठवडा निघून गेलेत. आणि जेव्हा परत आलेत तर त्यांना कळलं की ज्या पेट्री डिशेसमध्ये जे त्यांनी कल्चर तयार केले होते बॅक्टेरियाचे, त्यामधले 2 पेट्री डिश तर ठीक होत्या, त्यामध्ये प्रॉपर कल्चर तयार झालं होतं. पण एका पेट्री डिशमध्ये जर आपण ब्रेड बाहेर ठेवतो तर त्याच्यावरती ती फंगस
असते ना, तर त्या एका पेट्री डिशमध्ये फंगस तयार झाली होती, बुरशी. आणि त्या बुरशीमुळे तिथे जो बॅक्टेरियल कल्चर होतं ते तयारच नाही होऊ शकलं. ठीक आहे. तर आता त्यांच्याकडे 2 पर्याय होते. त्यांनी असा विचार केला की नाही, हे बेकार आहे पेट्री डिश, फेकून द्या. पण त्यांनी आपल्या क्युरिओसिटीला क्रिएटिव्हिटीमध्ये परिवर्तित केलं. त्यांनी विचार केला की या बुरशीमुळे का असं झालेलं आहे की बॅक्टेरिया तयार होऊ नाही शकलेत. ठीक आहे. तर त्यांना असं जाणवलं की या बुरशीमध्ये असं काहीतरी विशेष तत्व आहे, ते काहीतरी केमिकल्स तयार करत आहेत, काहीतरी मागे प्रक्रिया प्रोसेस सुरू आहे ज्याच्यामुळे की ती बॅक्टेरियाला आणखी उत्पन्न होऊ देत नाहीत. आणि त्याच्यामुळे तशा प्रकारे पेनिसिलिनचा शोध लागला. हे जे फंगस आहे, ठीक आहे, ही जी फंगस आहे याला पेनिसिलियम नावाची फंगस आहे. आणि त्याच्या जे केमिकल, जे रसायन ते तयार करतं, त्याच्यामधनं जे रसायन आपण प्युरिफाईड फॉर्म मध्ये घेतो त्याला म्हणतात पेनिसिलिन. आणि कधी कधी असे जंतू सोडतात पण ना अंगात, तेच ते मारतात. मला वाटतं व्हॅक्सिनेशन अशीच आहे. व्हॅक्सिनेशन मध्ये तसंच आहेत का रे? माहितीये तुम्हाला? माहितीये ना? काय सांग मला जरा, कोणतरी सांगा बरं, तुम्हाला काय माहितीये व्हॅक्सिनेशन मध्ये काय असतं? हा सांग लवकर. म्हणजे त्याच्यात ऍक्च्युअली डेड व्हायरस असतो आणि तो बॉडीमध्ये इंजेक्ट करतात. मग सिस्टम जी आपली इम्युन सिस्टम असते त्याला असं वाटतं की खराच व्हायरस आलाय, मग ते डिफेन्स तयार करतात. आणि मग जेव्हा खरा व्हायरस येतो तेव्हा ते त्याला डिफेंड करू शकतो कारण की त्याला ऑलरेडी माहिती असतं. अरे शाबास शाबास शाबास. तर त्याच्यानंतर ते पण केमिकल जे तयार व्हायचं ते फार कमी प्रमाणात व्हायचं. तर अलेक्झांडर फ्लेमिंगनी फक्त सिद्ध केलं की असं होतं. त्याच्या 10 वर्षानंतर 2 आणखी रसायन तज्ज्ञ होते, हार्वर्ड फ्लोए आणि अर्न्स्ट चेन. यांनी काय केलं, त्या पेनिसिलिन फंगस मधनं जे केमिकल आहे त्याला प्युरिफाय केलं, त्याला टेस्ट केलं. कारण जशा मावशी म्हणाल्यात की जर तुम्ही ती डेड व्हायरस जर बरोबर नाही काढला तर उपाय होण्याच्या ऐवजी अपाय होईल तुमच्या शरीराला. तर त्याचं टेस्टिंग आणि प्रोडक्शन करणे फार आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर त्याला स्केलिंग केलं. आणि अशी एक मान्यता आहे की द्वितीय विश्वयुद्धामध्ये 1941 पर्यंत पेनिसिलिन आल्यामुळे ऑलमोस्ट 50 लाख लोकांचं, म्हणजे सैनिकांचा आणि सिव्हिलियन्सचा प्राण वाचलेत. कारण आधी लोक काय, थोडंसं कट झालं इन्फेक्शनमुळे लोकांचे प्राण जायचे. तर पेनिसिलिन आल्यामुळे एक आमूलाग्र बदल झाला पूर्णपणे मेडिसिन या क्षेत्रामध्ये. आणि पेनिसिलिन नंतर आता आपण पेनिसिलिन आपण तेवढं नाही वापरत. त्याच्यामुळे एका प्रकारची रसायन आणि विज्ञानामध्ये क्रांती जी झाली, आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स वापरतोय. ठीक आहे. पण हा विचार करा, जर आउट ऑफ बॉक्स थिंकिंग नसतेच, तो म्हणाला असते की नाही हे पेट्री डिश बेकार आहे, फेकून देतो, तर पेनिसिलिनचा शोध लागला असता का? ती गंमत आहे. त्यांनी ते डिसिजन खूप छान घेतलं ना. अगेन इट इज कमिंग ॲज अ आउट ऑफ बॉक्स डिसिजन की अरे नाही, इसका यूज हो सकता है. तुम्ही लोक गुगल वापरता ना, तर आपण थोडंसं पुढे जाताना एक प्रश्न तुम्हाला विचारते की काय गुगल करता तुम्ही? मला कोण पटकन सांगेल काय गुगल करता? शब्दांचा अर्थ त्यांना समजला. या एक ते बरोबर आहे. शब्दांचा अर्थ, इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. आता म्हणजे शब्द असेल टीचर, तर तुम्ही तो गुगल कराल का? मग कुठला शब्द गुगल करता? जे माहित नाही, नवीन शब्द. पण टीचर केला तर टीचर येईल ना, गुगलमध्ये येतं ना सगळं. पण ते काय येतं हे माहितीये तुम्हाला? तुम्ही काही विचारलं की गुगल धडाडकन आपल्याला जी उत्तरं देतं त्याच्या मागे काहीतरी अभ्यास आहे. आपण बघूया. नवीन आहे, मला पण नवीन आहे. आपण शिकूया. आपल्याला कर्नल धीरज सर शिकवतील. तर गुगल सर्च मध्ये तू 1 2 3 तुम्ही काय टाकलंय? सगळे डावीकडे ड्वेन जॉन्सन. सगळे यंग पोरं आहेत, मारामारीचे चित्रपट पाहतात, सगळ्यांना माहिती असेल. तो रॉक आहे ना, रॉक म्हणतात ना त्याला. आता इंग्रजी गाणे कोण कोण ऐकतं? पॉप, रॉक. अरे शाबास ना. तर रॉकचा दुसरा काय अर्थ होऊ शकतं? म्युझिक पण असू शकतं. आणि रॉकचा तिसरा काय अर्थ असू शकतो? दगड. पण जर तुम्ही रॉक हा शब्द टाकला, मी का उदाहरण घेतलं याचं, हा जर शब्द टाकला तर गुगलला कसं कळतं की तुम्हाला रॉक म्हणजे यातलं कुठला रॉक हवाय? मग गुगल तुला बघत नाही. आता मी तुला समोर विचारलं तर आय कॅन एक्सप्लेन यू ना. मी दिसते ना तुला. अरे मला ते झाडाखाली असतं जे घेऊन आपण मारतो त्याला काय म्हणतात, असं तर आपण ऍक्शननी सांगू शकतो. गुगलला तुम्ही फक्त बोटाने करणार ना. मग ते कसं कळतं त्याला? तुला कुठला रॉक हवा?
तुम्हाला कुठला रॉक शोधताय तुम्ही 1, 2, 3 मधला, सपोज नंबर 2, तो रॉक तुम्हाला हवाय, पण तुम्हाला काय येईल, पहिला येईल, तिसरा येईल ना रे, गुगलमध्ये सगळे रॉक येतील. मग ते कसं शोधतील बरोबर, यांना काय हवंय, पुढे जाऊ. एक साधासा प्रयोग करून पहा. आज क्लासमध्ये बसा, किंवा सॉरी क्लासमध्ये बहुतेक फोन अनुमती नसेल त्याची. क्लास नंतर ठीक आहे, जेव्हा ग्रुप स्टडी किंवा असं काहीतरी करता, 2-3 मित्र मैत्रिणी मिळून आपल्या फोनमध्ये एक कुठला एक शब्द विचार करा आणि तो टाका. प्रत्येक व्यक्तीला जे रिझल्ट येतील, सर्च रिझल्ट, ते वेगवेगळे येतील. ठीक आहे. तर का असं होतं, बिकॉज रेलेव्हन्स तुमच्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींसाठी वेगवेगळा रेलेव्हन्स असतो. एखादा संगीत शिकणारा असला त्याच्यासाठी तो संदर्भ असतो. एखादा नवा जेन झी असे सगळे पोरं असले कॉलेजमधले जे मारामारीवाले चित्रपट पाहतात, किंवा एखादा बॉडी बिल्डर असला त्याच्यासाठी तो रॉक दाखवतो गुगल. पण गुगलला कसं माहिती होतं, तुम्ही जर संशोधक असाल जिओलॉजीमध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये, हा रॉक दाखवतो. गुगलला कसं कळतं, कसं, हा सांग. आधीची हिस्ट्री. तर त्या हिस्ट्रीवरनं काय करतं गुगल, अनालिसिस. म्हणजे ते तुमच्यासाठी रेलेव्हंट असायला पाहिजे. जर तुम्ही हा रॉक शोधताय आणि तो मिळाला तर तुम्ही म्हणाल गुगल अगदी निरर्थक आहे की नाही. तर गुगलने असं काहीतरी विशेष केलं. आम्ही जेव्हा लहान होतो, लहान म्हणजे कॉलेजमध्ये होतो, त्यावेळेस पहिल्यांदा अल्टा वेस्टा आणि अशा प्रकारचे सर्च इंजिन्स होते. मॅडमला सगळ्यांना माहिती असतं, जेव्हा इंटरनेट 97-98 मध्ये सुरुवात झाली होती. पण त्यानंतर गुगल जेव्हा आलं, तर गुगलने असं काहीतरी विशेष असं केलं त्या सर्च इंजिन मध्ये, बिकॉज इट ब्रॉट इन रेलेव्हन्स टू द सर्च रिझल्ट. जाऊ पुढे, कसं करतं गुगल बघायचंय. येस, किंवा आधी सर्च कसं व्हायचं, या वेब पेज मध्ये जिथे जेवढ्या पेजेस मध्ये रॉक 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 लिहिलं असेल, त्या पेजेस मध्ये पूर्ण वर्ड सर्च करायचे ते लोक. आता काय करतं गुगल, त्यांनी एक नव्या प्रकारचं अल्गोरिदम लॅरी पेजनी डेव्हलप केलं. त्याचं नाव आहे पेज रँक अल्गोरिदम. ठीक आहे, थोडंसं टेक्निकल आहे, मी याच्या अगदी खोलात नाही जाणार. एवढंच सांगेल की बा, तुम्ही तुमच्या रेलेव्हन्स मध्ये आधी काय शोधलं, हिस्ट्री, तुम्ही काय शोधलं होतं, आणि त्याच्या अनुसार त्यांनी प्रेडिक्ट केलं की तुम्हाला पुढे काय शोधायचंय, व्हॉट इज युअर इंटरेस्ट. ठीक आहे. तर एका विशेष प्रकारचं त्यांनी स्टॅटिस्टिकल अल्गोरिदम तयार केलं, ज्यामध्ये एक्सपर्टीज होती आणि ऑथॉरिटेटिव्हनेस होती. की बा, आता मी म्हणेल की आय एम एक्सपर्ट इन कम्युनिकेशन्स, पण ती एक्सपर्टीज गुणवत्ता कशी मोजणार, ती मोजण्यासाठी त्यांनी हा अल्गोरिदम तयार केलं. आणि ट्रस्ट वर्दीनेस, त्या व्यक्तीने जर वारंवार शोधतच गेला रॉक रॉक रॉक, याचा अर्थ की पहिल्या वेळेसचं जे रिझल्ट होतं ते बरोबर नव्हतं. ठीक आहे. पण याला स्टॅटिस्टिकली कसं तुम्ही दाखवणार, मॅथमॅटिक्स मध्ये कसं इम्प्लिमेंट करणार. ठीक आहे, ते त्यांनी इम्प्लिमेंट केलं. आणि दे ब्रॉट इन द क्वालिटी, गुणवत्ता आणली. की बा, या व्यक्तीला जे पाहिजे ते मला त्याला द्यायचं आहे. त्या अल्गोरिदममुळे सर्च इंजिन आणि इंटरनेट पूर्ण हा समूलाग्र इतिहासच बदलला त्यांनी 1997 नंतर. ठीक आहे, कळलं, लक्षात आलं. म्हणजे त्याच्या मागे पण काहीतरी टेक्नॉलॉजी आहे, की कशामुळे तुम्हाला जे हवं तेच तुम्हाला दिसतं. बरोबर आहे. आता मी एक तुला फक्त काय विचारते, की आउट ऑफ बॉक्स थिंकिंग हे नेहमीच वापरायचं किंवा तेच बरोबर आहे असं वाटतं का तुला? आउट ऑफ बॉक्स थिंकिंग हा विषय आहे, विचार केला तर ह्या मुलांनी ऑलवेज आउट ऑफ बॉक्स करायलाच हवा का, असं आहे? नाही, असं अजिबात नाही नाहीये. म्हणजे ते पण एक ऍडिशनल आहे. म्हणजे तुम्ही आम्ही सातत्याने तुम्हाला असं नाही सांगणार की जो आउट ऑफ बॉक्स विचार करतो तोच. कारण कधी कधी काही मुलं अगदी एकदम अतरंगी वागतात आणि मग आउट ऑफ बॉक्स काय, तर मी वरच्या मधल्यावरनं जिन्याने आता वरून उडी मारली, आता हा आउट ऑफ बॉक्स झाला, मी पोचलो. पण याला वेडेपणा म्हणतात है ना. तर त्या आउट ऑफ बॉक्सला सुद्धा एक झालर आहे. तो कधी त्याचा विचार करायचा, केव्हा त्याचा रिझल्ट खरंच बरोबर येईल हे करताना. तर मला तुम्हाला त्या आउट ऑफ बॉक्सचा एक एक्सरसाइज मी एक काय सांगते ते करायला मला 2 मुलं इथे पाहिजेत. कोण येईल मला सांगा. हा रुमाल आहे. आता याची एक कठीण नॉट मी बांधते. हा, कठीण आहे ना ही नॉट घालायला. आता सोपी
मी तुम्हाला सोपी करायला सांगते. मी कठीण याची नॉट केली, अशी तुम्हाला नॉट बांधायची आहे. बरोबर आहे? सोपं आहे ना? अशी नॉट तुम्हाला येईल करता, मला कठीण वाटते, पण अजून तुम्हाला मी सोपं करून देते. आधी हे असं मी काय करते सांगते ते बघा. आता ही जी 2 बोटं आहेत ही सोडायची नाहीत, न सोडता याची गाठ घालायची, जी मी घातली नॉट तशी. ओके, सो इथे उभा राहा, तिकडे तोंड कर, असं असं आधी करून घ्या बरोबर. आणि लक्ष द्या, ते बोट नाही सोडता कामा तुम्ही. असं असं कर, म्हणजे तुम्हाला ती नॉट चांगली मारता येईल. असं असं कर. हा, तू केलंस, शबास. आता 1 2 3, बोट सोडायचं नाहीये आणि नॉट घालायची. बोट सोडायचं नाही, बोट सोडलंस. बोट सोडायचं नाही, माझं लक्ष आहे. हा, बोट सोडायचंच नाही, असंच धरलेलं आहे. हे हात पक्का पाहिजे, सोडायचं नाहीच, पक्क धरलेलंच पाहिजे, पक्क धरलेलं पाहिजे. हा नाही, बोट सोडलंस, बोट सोडायचं नाही, धरलेलं आहे, बोट धरलेलं पाहिजे. सगळे लक्ष द्या रे, सोडतायत का? कोणाला येत आहे अजून? कोणाला येणार आहे? येस, कम हिअर फास्ट. जा, व्हेरी गुड, यू ट्राईड. कोणाला करता येते? लवकर या. कोण मुलगा आहे? कोण येते अजून एक? लवकर या, ये रे, पटकन ये. हा, जा, लवकर या. बघा, 1 मिनिटात. बोट सोडायची नाहीत, बोट गच्च धरलेलं पाहिजे, बोट सोडायचं नाही. असं हा, कर ना. हा, चला 1 मिनिट. आता तुम्हाला गेम माहिती आहे, आता वेळ कमी आहे. बोट सोडायचं नाही आहे. बोट सोडलंस, बोट सोडायचं नाही. हा, शाबास. हा, हे गच्च, हे असं पाहिजे, चिमटीत धरायचं, चिमटीत. हा, चिमटीत, तोंडीत नाही, चिमटीत धरायचं. हा, चिमटी सोडायची नाही. हा, शाबास, ट्राय. चिमटी सोडायची, बोट सुटले तर पटके दिना. हा, नाही झालं. ओके, सो डन. नाही आलं. ओके, चलो, आता मी सांगते. हा, कसं कठीण आहे माहितीये का ते. इथे उभं राहा. आता तू काय कर, या याच्यावर मी सांगते तुम्हाला, हे असं ठेवलंय बरोबर. आता हे पकड, हाताची अशी घडी घालायची. याला आउट ऑफ बॉक्स का म्हणायचं, की आपण सतत त्या रुमालाचीच घडी बघतोय, पण रुमाल सरळ ठेवून आपल्या हाताची घडी घालू शकतो हे आपल्या लक्षात आलं नाही. सो व्हेरी स्मॉल एक्झाम्पल ऑफ आउट ऑफ बॉक्स. तर आता हे तुम्हाला कळलेलं आहे, राईट? सगळ्यांचे कागद मला समोर पाहिजेत आता, आणि व्यवस्थित पाहिजेत. हा, आता तुम्हाला मी एक पहिला एक्सरसाइज आपण करूया. आता हे किती गोळे आहेत? तर हे अंतरावर काढा, 9 गोळे. पटकन हा, अंतर ठेवा. जरा लक्ष द्या रे, अंतर ठेव त्यांच्यामध्ये, जरा पण चिकटा नाही कामा, एवढं अंतर ठेवा. जर या सगळ्या गोळ्यांना जर कनेक्ट करायचं आहे तर कशा प्रकारे, किती स्ट्रेट लाईन्सनी कनेक्ट करता येईल? करून पहा. किती? 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये, 5 मध्ये. 5 मध्ये. कोणी 4 मध्ये कनेक्ट करू शकतं का? करा. 4 लाईन्स मध्ये किती गोळे आहेत? 9 गोळे, बरोबर. 4 लाईन्स मध्ये 9 गोळे कनेक्ट करायचे, आणि ज्याचं पहिलं होईल त्याने हात वर करायचं. झालं, छान, शाबास. तो झाले, इथे दाखवायला. वाह, आन्सर आलेला आहे. बघू दाखव. हा, प्लीज. हा, ठीक आहे, म्हणजे बरोबर, त्यालाच पुढे नेलं तिने. वाह, क्या बात. परफेक्ट. बरं, दिसलं तुम्हाला तिने काय केलं ते? दिसलं का?
कसं तिने स्टार्ट केलं आपण आता इथे बघूया, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे येईल. बरोबर आहे, राईट. काय केलं, फर्स्ट ही कंटिन्यू धरा हा तुम्ही, आपल्याला इथे आपण अशी दाखवलेली आहे, राईट. थोडं बाहेर जायला लागतं है ना, त्यांच्यात बस. हा एक्झॅक्टली. एरवी लोक विचार करतील की बॉक्सच आपण करायचा, पण ती बॉक्सच्या पुढे गेली. ठीक आहे, करेक्ट. आणि लिटरली आणि फिगरेटिव्हली दोन्ही मध्ये आउट ऑफ बॉक्स झालं, आउट ऑफ बॉक्स झालेलं आहे, राईट. एकदा जोरदार टाळ्या तुझ्यासाठी. असा विचार करा. मग पुढचं अगदीच सोपं आहे, अगदीच सोपं आहे. हे 9 कैदी आहेत आपल्या इथे. कुठलं जेल आहे बरं पुण्यात, येरवडा का? हा, त्यातले हे 9 कैदी आहेत. आता हे 9 कैदी मस्ती करतात म्हणून त्यांना एका सेलमध्ये ठेवले. त्याच्याऐवजी त्यांना 2 सेलमध्ये 2 स्क्वेअर्स मध्ये त्यांना सेपरेट करायचं. तुमच्याकडे 2 स्क्वेअर्स आहेत, पण प्रत्येक कैद्याला सेपरेट करायचे, कारण ते फार धिंगामस्ती करत आहेत. 2 स्क्वेअर्स आहेत, त्याचा कसा बसा वापर करून प्रत्येक कैदीला एक वेगवेगळी सेल असायला हवी. असं काय करता येईल बरं आपल्याला? कळलं? आता एकाच रूम मध्ये आहेत 9च्या 9, आणि सगळे काहीतरी त्यांचं डोकं फार वाईट काम करतंय. आपल्याला सगळ्यांना सेपरेट करायचं आहे, पण माझ्याकडे आकार जो आहे तो फक्त स्क्वेअर असा आकार आहे. त्याचा वापर करून कशा प्रकारे प्रत्येक कैद्याला मी वेगवेगळ्या सेलमध्ये टाकू शकतो. अगेन आउट ऑफ बॉक्स विचार करायचा आहे आपल्याला. येत आहे? जाऊ पुढे, देऊ उत्तर. 5 4 वेळ पाहिजे, घ्या. बर, चला. 2 स्क्वेअर्स पाहिजे. कसंही वापरा त्याला, पण आपल्याला प्रत्येक कैद्याला वेगळ्या सेलमध्ये ठेवायचंय. कोलॅबरेट करा, आपसात बोला, काही हरकत नाही. काही करा, काही करा. दोन स्क्वेअर 10 9 8 7 6 5. झालं, उत्तर मिळालं? हा, ये. झाले उत्तर. अरे ये ना मग, डोके दाखव. येस येस येस, बघू. प्रत्येक जण सेपरेट पाहिजे आणि 2 प्रत्येक कैदी वेगवेगळा पाहिजे ना बेटा आपल्याला. हा, कुठे आले होते मी? 6 5 4 3 2 1. टाइम अप. ओके, सांगूया आन्सर. इंटरेस्टिंग आहे ना, सांगू आन्सर. 1 सेकंड. बरं, 1 सेकंड. चलो, एकदम पेपर फास्ट सोडवताय ना ही मुलं. 50 सेकंड. व्हेरी गुड. 1 2 3 4 5 6. 50 सेकंड मोजते बरं मी इथे. तुला येत आहे? ये लवकर, ये लवकर. क्या है? ओके, चलो करो. डायग्राम आहे ना, थांब, आधी गोळे काढ. हा, आणि त्यांना एका सेलमध्ये टाका, मग 2 स्क्वेअर्स ड्रॉ करा. शाबास. चला, 9 आले गुंड एकत्र. हा, चलो. स्क्वेअर काढ. आधी एका बॉक्स मध्ये ठेव रे. हे पहिलं चित्र आहे. ओके, हा. प्रत्येकाला कर. 1 स्क्वेअर झाला. हा, आता असं नाही. तुझं चित्र दाखव. हे सगळे मिक्स झाले. अरे सेम होते. छान, अगदी. ये बराबर किया. अगदी करेक्ट. खेळ. कळलं ना तिने कसं केलं? आता सोपं वाटतं ना आपल्याला बघायला. ओके, ज्यांना कळलं नाही त्यांना मी दाखवते. हे बघ, 2 पर्याय आहेत. तुम्ही जो एक केला तो ओके. हे बघ, इकडे बघा. ओके, हा एक पर्याय झाला, करेक्ट. आणि दुसरा पर्याय दाखवते. हा एक
आणि हाय. कळलंय? बरोबर. आपण काय करतो, तोच चौकट विचार करतो, त्या चौकटीच्या बाहेरच आपल्याला विचार करायचे. दिस इज आउट ऑफ. पण आय एम व्हेरी हॅपी धीरज की आज ही मुलं आउट ऑफ बॉक्स विचार करायला लागलेली आहेत आणि तुमच्या स्वतःसाठी जोरदार टाळ्या. छान छान उत्तम. आता अगदी इझी, हे सगळ्यांना यायला पाहिजे, सगळ्यांना. ए टू ए, बी टू बी, सी टू सी कनेक्ट करायचे ना रे एका लाईन ती. ए ए बी बी सी सी कनेक्ट करता येतील आपल्याला. ओके चलो आता कोण क्विक करेल ते, कारण हे अगदी विदाउट इंटरसेप्टिंग, एकमेकांना लाईन कापल्या गेल्या नाही पाहिजे. आलं असं बरोबर आहे. किती जणांना येतं हवंय मला, कोण पटकन येऊन इकडे काढेल. आलं? पहिलं कोणी हात वर केला? बरं चल काढ बघू. ए ए बी बी आणि सी कुठे गेला? सी. करेक्ट करेक्ट करेक्ट, परफेक्ट केलेलं आहे, नो प्रॉब्लेम. मी सांगते कारण ते काढत नको बसू, सगळ्यांनीच केलेलं आहे ना. शाबास, कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्यांना येणार हे सगळ्यांना येणार. कसं केलंय बघा. ज्यांना नाही आलंय, किती जणांना नाही आलंय? नाही आलेले किती आहेत? सगळ्यांना आलंय बघा. मी उठवणार. ये ग दाखव काय काढलंय. हे कोणाला आलंय? तो ती मुलगी काढते अजून. आलंय? कम. ओके ओके. हे बघ. अच्छा बर. इथे दाखवते. येस, असा जोडला ते झालं. आलं ना? व्हॉट एव्हर एकमेकांना लाईन्स लागल्या नाहीत ना, तुम्ही मार्क द्या स्वतःला. व्हेरी गुड. आणि बी ट्रुथफुल. उद्या मिरर मध्ये बघाल तेव्हा कळलं पाहिजे आपण रॉंग मार्क नाही दिले. याच्यासाठी 10 पैकी 10 मार्क कोणाला मिळाले? हातवर करा. 10 पैकी 10. उंच कर हात, घाबरत नको करू. 5 आहेत का? शाबास सगळे एकदम. माझी ही बॅच व्हेरी गुड. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू बॉईज, व्हेरी प्राऊड ऑफ यू. रमा मॅडम, ही मुलं 9वीत जातील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे काही वेगळं तेज असेल हे तुम्ही मला नेक्स्ट इयर सांगणार आहात की ही मुलं 9वी 10वी आणि पुढे जाऊन कुठे कनेक्ट होणार आहात तुम्ही. फर्स्ट टू नाही मारी. आपला रेफरन्स काय आहे? शाळा, मग नंतर सिटी, नंतर सो तुम्ही यू विल बी एन ॲसेट टू द नेशन, राईट. हे सगळं तुम्ही करणार आणि मग मला सांगायचं, नुसतं रमा मॅडमना नाही सांगायचं. मग मी या सगळ्या आमच्या लोकांना सांगेन यस ही मुलं छान करतात. व्हेरी गुड. आपल्याला आपण कावळा कसा, कावळ्याला आपण कसं करतो? हुडूत करतो, बरोबर. पण माझ्या मते धीरज, कावळा हा सगळ्यात हुशार प्राणी ज्यांनी पहिला आउट ऑफ बॉक्स केला. कोणाला सांग? येस सांग काय? किती हुशारी होती की नाही कावळ्याची, की त्याला ते मटक्यात दगड टाकायचं सुचलं आणि त्यांनी ते केली. सो कावळा हा हुशार आहे हे आपल्याला कळलेलं आहे. पण कावळ्यानी पहिला आउट ऑफ बॉक्स विचार केला हे सुद्धा आपल्याला कळलेलं आहे. सो आउट ऑफ बॉक्स विचार करणं हे थोडंसं आपल्या स्वतःला डोक्याला चालना दिली, त्याच्यात लक्ष घातलं तर ते आपल्याला सुचू शकतं. मला वाटतं इनोव्हेशन आणि आउट ऑफ बॉक्स पण सेम आहे का? काय फरक आहे? ऑलमोस्ट सारखं आहे. आपण त्याच्याबाबत सगळ्यांसोबत आता डिस्कस करूया. आता एकदा आपण थोडंसं दोघांचं अंतर पाहूया की इन द बॉक्स थिंकिंग खरंच काय असतं आणि आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग मध्ये काय असतं. जेव्हा इन द बॉक्स म्हणजे जेव्हा तुम्हाला जे टीचर्सनी किंवा आई वडिलांनी किंवा समाजाने सांगितलेले जे रूल्स आहेत, जे नियम आहेत, त्यांचं जर आपण पालन केलं तर आपण त्याला म्हणूया की इन द बॉक्स थिंकिंग. जेव्हा तुमच्याकडे काय काय संसाधनं आहेत, रिसोर्सेस आहेत, फक्त त्याचा वापर केला आणि त्याच नियमांचं पालन केलं तर इन द बॉक्स थिंकिंग. रिपीटेड स्टँडर्ड सोल्युशन्स म्हणजे आपण गणित, आता कॅल्क्युलस वगैरे येईल पुढल्या वर्षी तुम्हाला, किंवा इवन सध्या पण इक्वेशन्स आहेत ना सिंगल व्हेरिएबल डबल व्हेरिएबल्स मध्ये, एक्स आणि वाय मध्ये. तर टीचर्स काय करतात की बा परीक्षेमध्ये काय काय येऊ शकतं, ठीक आहे, कठीण ते कठीण तुम्हाला सॉल्व्ह करायला लावतात आणि परीक्षेमध्ये का नवं काहीच येत नाही. ज्यांनी जेवढ्यांदा तो अभ्यास केलेला आहे रिपीटेडली, ठीक आहे, तर तो व्यक्ती सगळ्यात लवकरात लवकर त्याला सॉल्व्ह करू शकतो, आहे की नाही. आपण मॅथमॅटिक्स मध्ये करतो आणि लिमिट्स ज्या आपल्याला बांधिलकी दिलेल्या आहेत आपण त्याच्याच मध्ये काम करतो.
जेव्हा आपण असं करतो दॅट इज कॉल्ड विदिन द बॉक्स सोल्युशन. तर आपण शाळेमध्ये जे काही शिकतो किंवा समाजामध्ये जे काही शिकतो ते वाईट आहे का? नाही, आहे की नाही? तर व्हॉट एव्हर टीचर्स टेल यू, पेरेंट्स टेल यू, दिस इज विदिन द बॉक्स. आता आउट ऑफ द बॉक्स काय की आपण प्रॉब्लेमला फेकत नाही, आपण प्रॉब्लेमला डिफाईन वेगळ्या प्रकारे करतो, त्याला परिभाषित वेगळ्या प्रकारे करतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आयडियाज आहेत, जसं आपण आता पाहिलं होतं किंवा त्या ज्या स्क्वेअर्स आपण पाहिल्यात, ठीक आहे, वेगळ्या प्रकारचं याच स्क्वेअरला आपण या खाकेत न ठेवता, या बांधिलकीमध्ये न ठेवता आपण स्क्वेअरला बाहेरून आणू शकतो का कुठून? अनरिलेटेड आयडियाज जे तुमच्यावरती ज्या बांधिलकी ठेवल्या असतील की फक्त स्क्वेअरच हवाय, तुम्ही गोल पण करू शकला असतं, पण ज्या बांधिलकी आहेत त्याला तुम्ही आपला ऍडव्हान्टेज म्हणून वापर केला. आणि फायनली आणि वाईल्ड इमॅजिनेशन म्हणजे अगदी अगदी बिलंदर असा विचार केला, तेव्हा तुम्ही जेव्हा सोल्युशन्स काढता दॅट इज कॉल्ड आउट ऑफ द बॉक्स. आणि प्रत्येकाचं वेगवेगळं महत्व आहे, विदिन द बॉक्सचं महत्व आहे आणि आउट ऑफ द बॉक्स पण महत्व आहे, ठीक आहे. आणि विदिन द बॉक्स सोल्युशन्स काय, दे आर प्रेडिक्टेबल. तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर काय येणार आहे, मॅथमॅटिकल इक्वेशनचं काय येणार आहे, सेफ आहे, ठीक आहे. तुम्ही याला जर वारंवार प्रयत्न केला तर 100 मार्क्स मिळतील गणितामध्ये. आणि इन्क्रिमेंटल, आज तुम्ही थोडंसं, टीचर कधी एकदम कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन शिकवत नाहीत तुम्हाला, आहे की नाही, आधी थोडं सिम्पल शिकवतात, मग थोडं आणखी कठीण, मग आणखी कठीण शिकवतात. पण आउट ऑफ द बॉक्स मध्ये काय, अचानक कुठला तरी विचार येतो, ठीक आहे, आणि एक नवी तऱ्हा निघते एखाद्या कॅल्क्युलेशनची, ठीक आहे. इट इज रिस्की, तुम्हाला माहिती नाही की इथे डोकं लावेल, प्रयत्न लावेल, परिश्रम करेल तर फळ मिळेल की नाही माहिती नाही मला, पण जर ते सक्सेसफुल झालं तर त्याचा परिणाम पण फार चांगला मिळतो, ठीक आहे. आता मला एक सांगा, एक साधंसं उदाहरण, 1 ते 10, ठीक आहे, मी जर विचारलं की पुढल्या 10 सेकंदामध्ये 1 ते 10 याचं ऍडिशन किती होईल, कोणी मला सांगू शकतं का? आधीपासून माहिती असेल कसं केलं ही, दिस इज विदिन द बॉक्स, ही घोकमपट्टी आहे, पण हाऊ हॅव यू सॉल्व्ड इट, द प्रोसेस बाय विच यू हॅव सॉल्व्ड इट, ती सांगू शकशील का बेटा? ऍक्च्युली ट्रायंग्युलर नंबर म्हणून एक कन्सेप्ट असते, सो त्याच्यात 1, 2, 3 असे नंबर्स जर लिहिले आणि मग ट्रायंग्युलर नंबर इज त्या सगळ्या नंबर्सची ऍडिशन. पण ती करायला वेळ लागेल ना, 5 सेकंदात तर नाही होणार आहे ना, ठीक आहे. ते एका शिक्षकाने एका मुलाला विचारलं की 1 ते 100, मी तुम्हाला फक्त 10 पर्यंतच विचारलं, 1 ते 100 ची मला ऍडिशन हवी आहे. सगळे पोरं 1, मग 2, मग 3, मग 4 असं ऍड करत बसलेत. पण याला दुसरे तऱ्हा आहे का करण्याची? वेगळं काहीतरी विचार करा. हा कम कसं 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 हे आपण 1 ते 10 पर्यंतच सांगूया. 99 1, 98 2, किती वेळा होईल, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला काय मिळेल? 100 मिळेल. किती वेळा मिळेल? 50 वेळा. परफेक्ट. आपल्याला काय करतं, 100 × 50 करायचं, कळलं का? नाही थांब, ती बोलली ते त्यांना कळलेलं नाही, तू सांग. आपण काय करूया, आपण फक्त 1 ते 10चं करूया, ठीक आहे. आणि हे कशा प्रकारे आउट ऑफ द बॉक्स, हे पण आपल्या देशातनं आलेलं आहे. दिस इज कॉल्ड AP, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. पुढे शिकाल तुम्ही. तर मी आता 1, 2, 3, 4, 5, 6. सगळ्यांना दिसतंय सगळ्यांना मागे? आता जर याला 3, 6, 10, 15 असं करत गेलो तर हे आपल्याला ऍडिशन जमेल का? अवघड पडेल, लवकर होणार नाही. पण टाइमच्या दृष्टीने 1 ते 10 फाट होतं, 1 ते 10 सोपं आहे करायला. आता आपण याला काय, आपण याला प्रॉब्लेम थोडस वेगळ्या प्रकारे विचार करूया. आपण याला आणि याला ऍड केलं तर किती होईल? 11. याला आणि याला ऍड केलं तर किती होईल? परत 11. कमाल. याला याला आणि हे किती वेळेस आपण 11 11 11 किती वेळेस केलंय? 5 कुठनं आला? 10ला जर आपण 2 ने विभागलं किती येतं? 5. तर 11 पहिला आणि शेवटचा नंबर त्याचा ऍडिशन आणि शेवटचा नंबर डिवायडेड बाय 2 म्हणजे 5. 11 मल्टिप्लाइड बाय 5 55. आता जर मी तुम्हाला सांगितलं 1 ते 100 करू शकता का? सांगा बरं. ओरल सांगा. करा. 1 प्लस अच्छा, त्या 2 मल्टिप्लिकेशन फिगर सांगा फक्त. त्या कशा कनेक्ट करायच्या फक्त सांगून ठेव. 1. ओके, आपण हेच लॉजिक जे आहे, हाच तर्क जो आहे, आपण याच्या 1 ते 100 ला लावला, ठीक आहे, मागे
हा बेटा तू सांग मला सगळ्यात शेवटी. हा व्हाईट बँड. हा याचं ऍडिशन करता येईल आपल्याला? 1 आणि 100 मराठी कळते ना? हा ओके. 1 and 100 प्लस जर केलं किती होईल? 101. आणि याला कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला आता? 50 कुठून आला? परफेक्ट. तर याला जर आपण हे केलं तर हे तुम्हाला सम मिळेल का? तर पण आपण फिजिकली 1 2 3 4 असं 100 पर्यंत केलं असतं ते अवघड पडलं असतं ना. पण हे काय आहे? दिस इज वन ऑफ द फायनेस्ट एक्झाम्पल्स ऑफ आउट ऑफ बॉक्स थिंकिंग फ्रॉम इंडिया. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला आज ते पाश्चात्य लोक शिकवतात की त्यांनी आपल्याला शिकवलंय. काही असं नाही आहे, हे आपल्याकडे आपल्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. येस, राईट. म्हणजे मला गंमत काय की हे पण कोणीतरी हा शोध लावला की कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे हे जसं स्टॅबिलाइज आणि स्केल आणि ब्रेक डेडलॉक अँड क्रिएट न्यू ऑप्शन्स, बरोबर आहे, हे झालेलं आहे. आता गंमत काय, फक्त मला इनोव्हेशनचं सांगायचं होतं कारण डोक्यात मजा आलं. कारण आता तुम्हाला ते पुढे येणारच आहे, प्रत्येकाने काहीतरी करा. तर अगदी मला आमच्या शाळेमध्ये हे एक्झाम्पल सांगितलं होतं की एकदा आता मला जे फेंट आठवते ते मी सांगते धीरज, की आईस्क्रीम पूर्वी ग्लासच्या भांड्यात किंवा डिशमध्ये असं खायचे पहिले लोक आईस्क्रीम. तर जेव्हा जो आईस्क्रीम करणारी कंपनी होती त्या माणसाने काय सांगितलं, सीईओ असेल त्यांनी, की असं बनवा आईस्क्रीम की जे भांड पण खाता येईल. आईस्क्रीम असं सर्व करा की जे भांड पण खाता येईल. सगळ्यांनी त्याला हाणून काढलं. क्रॅक माणूस आहे, काय कोणी उत्तर दिलं, पण एकाने विचार केला काय करू शकतो आणि त्यामुळे काय निर्माण झालं, आणि मग कोनमध्ये आईस्क्रीम. पण हा विचार करणारा आउट ऑफ बॉक्स विचार आणि ज्यांनी केलं त्याचं इनोव्हेशन. अगदी बरोबर. म्हणजे हे आउट ऑफ बॉक्स आणि इनोव्हेशन हे एक सुंदर कॉम्बिनेशन आहे. तर या ग्रुपला सुचेल काहीतरी, या ग्रुपला त्याच्यातनं आयडियाज येतील वेगवेगळ्या. असं तुम्ही वर्गांमध्ये ग्रुप करून गो ऑन थिंकिंग की मला असं मे बी अगदी विचित्र काहीतरी विचार कराल, पण थिंक. एखादा विचित्र विचार सुद्धा खूप चांगला होऊ शकतो. नाही तर मग नवीन गोष्टी होणं त्याच मार्गाने दोपट मार्ग वापरू नको म्हणतात ना. तो पहिली मेंढी गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, चालत राहिले. मग ती पहिली खड्ड्यात पडते तरी दुसरी जाते, ती बघतच नाही. ती खड्ड्यात पडली तर पुढे खड्डा आहे का, आपलं चाललेत सगळेजण. असं करता कामा नये. यू हॅव टू बी व्हेरी, आणि लक फेवर्स द ब्रेव. लक्षात ठेव, थोडस ब्रेव व्हायला लागतं आउट ऑफ बॉक्स विचार करताना. राईट. अगदी. आउट ऑफ बॉक्स फॅलसीज बताव. आउट ऑफ बॉक्स सगळीकडे आजकाल जसं जसं तुम्ही मोठे व्हाल, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये किंवा कॉलेजेसमध्ये पण जाल तर भरपूर स्पीकर्स येतील. ते म्हणतील की जस्ट थिंक आउट ऑफ द बॉक्स, थिंक आउट ऑफ द बॉक्स. ठीक आहे. म्हणजे काय, आपल्याला स्वतःला प्रत्येक वेळेस बंड म्हणूनच विचार करायचा का? ठीक आहे, की मी काहीतरी आगळा वेगळा विचार करेल तेव्हाच सफलता मिळेल असं आहे का? काय वाटतं तुम्हाला? नाही ना. ओके. तर ही एक फॅलसी आहे, ही एक भ्रांती आहे जी कुठे ना कुठे मागच्या एक 50 वर्षामध्ये पसरवण्यात आलेली आहे. पहिलं म्हणजे जर तुमच्याकडे फंडामेंटल्स स्ट्रॉंग नसतील, जर गणित प्रॉपर शिकलेलं नसेल आणि तुम्हाला ते गणित सॉल्व्ह करण्याची नवी तऱ्हा काढायची असेल जसं आपण इथे केलं होतं, ठीक आहे, ते शक्य आहे का? जर ऍडिशन मल्टिप्लिकेशन फंडामेंटल्स नाहीत, आपण प्रॅक्टिस केलेली नाही, तर आपण आउट ऑफ बॉक्स काम करू शकतो का? नाही करू शकत. याचा अर्थ मला हे म्हणायचंय की फंडामेंटल्स आपले स्ट्रॉंग असायला पाहिजेत. ठीक आहे. तर आणि खरं इनोव्हेशन कोण करू शकतं? जो त्या बॉक्समध्ये राहून अनेक वर्ष प्रॅक्टिस करून, कसोशीनी परिश्रम करून, ज्यांनी तो अनुभव घेतलेला असतो, मग तो व्यक्ती आपलं डोकं लावू शकतो की बा आता मला या बॉक्सच्या बाहेर निघून काय करायचंय. जसं आपण ऑपरेशन थंडरबोल्ट मध्ये पाहिलं, त्यांनी किती प्रॅक्टिस केली होती, त्यांनी किती वेपन्स नेले होते, त्यांच्याकडे गोळ्या कमी होत्या. आपल्या बॅटल ऑफ लोंगेवालामध्ये काहीच नव्हतं, पण जर त्यांनी प्रॅक्टिसच नसती केली तर इम्प्रोव्हायझेशन करू शकले असते का ते लोक? नाही. ठीक आहे. तिसरं, आणि आपल्याकडे म्हणतात जुगाड हा शब्द आहे ना, तर मावशी जशा म्हणाल्यात की बा इनोव्हेशन म्हणजे नवं काहीतरी खऱ्या अर्थाने करावं किंवा विंगिंग की जुगाड करायचंय. ठीक आहे. जुगाड इज ऑलवेज शॉर्ट टर्म, इट इज नॉट लॉंग टर्म. जुगाड इज नॉट आउट ऑफ द बॉक्स, हे मला तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे. दुसरं, नाही, पुढला पॉइंट हा आहे
की एका प्रकारचं एक कल्चर डेव्हलप करायचं की जेव्हा मला बांधिलकीमध्ये राहून प्रॅक्टिस करून परिश्रम करून मी शिकलोय, ठीक आहे, पण ऍट द सेम टाइम मला एका प्रकारची एक मानसिक प्रवृत्ती अशी डेव्हलप करायची आहे की जिथे क्रिएटिव्ह थिंकिंग माझ्या शिकण्याचा पण हिस्सा आहे. म्हणजे आय वुड रिक्वेस्ट मॅम की जे मॅथमॅटिक्स टीचर, का मी मॅथमॅटिक्स म्हणतो, बिकॉज आय हॅव बीन डीपली इन्फ्लुएन्स बाय माय मॅथमॅटिक्स टीचर्स अँड कम्प्युटर टीचर्स ऑल्सो. कॉम्प्युटर टीचर डॉक्टर वृषाली कुलकर्णी आल्या, त्या ह्याच्या टीचर होत्या MIT मध्ये, त्या आपलं घेणार आहेत टेक्निकल सेशन्स, बरोबर. सो तो त्यांचं नाव घेतोय, त्या मॅडमने त्यांना खूप छान शिकवलं. तर जेव्हा आपण वर्षानुगंती तेच करत राहतो, त्याच्यानंतर आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग खऱ्या अर्थाने निघतं, नाहीतर ते इनोव्हेशन नसतं, तो जुगाड असतो. ठीक आहे. आणि प्रॅक्टिकली कशाला इनोव्हेशन म्हणायचं, आउट ऑफ द बॉक्स म्हणायचं, आणि कशाला जुगाड म्हणायचं, की कोर कन्स्ट्रेंट्स असूनही धोका न पत्करता, अननेसेसरी धोका न पत्करता, ठीक आहे, जर तुम्ही ते खऱ्या अर्थाने लॉंग टर्म एखादं काही करू शकलात, एखादं सोल्युशन काढू शकलात, ते खऱ्या अर्थाने आउट ऑफ द बॉक्स सोल्युशन असतं. तर इट इज नॉट अ सबस्टिट्यूट फॉर नॉट वर्किंग हार्ड. इट इज नॉट अ सबस्टिट्यूट फॉर बंड प्रवृत्ती डोक्यातली. इट इज नॉट अ सबस्टिट्यूट. ठीक आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि मला वाटतं की जे करणार ते चांगल्या कॉजसाठी व्हायला हवं. अगदी अगदी. तर त्याच्याने म्हणजे काय असतं, दोन गोष्टी आहेत, एक तर माणूस छान क्रिएट करू शकतो किंवा विध्वंस करू शकतो, है ना. काजळी पण असते आणि झळाळी पण असते. मग काजळी घ्यायची, विध्वंस घ्यायचा, की आपल्याला छान करायचं, म्हणजे ज्याचा फायदा दुसऱ्याला होईल असं करणं, हे त्याच्या मागे अभिप्रेत आहे. म्हणजे त्याची चांगल्या माणसाचं ते उदाहरण आहे की तुम्ही चांगलेपणा करा, ज्याचा उपयोग पुढच्या जनरेशन्सना होतील. मग अगदी साधं म्हणजे एक तळेगावला जागा होती, अगदी बंजर होतं ते सगळं, म्हणजे कोणी तिथे राहत नव्हतं. पण ज्यांनी पहिला बंगला बांधला होता तिथे, अगदी रिकामं होतं ते, तर त्यांनी काय केलं, त्यांच्या बंगल्याच्या पुढच्या रोडवर कोई रुजवल्या, आंब्याच्या कोई रुजवल्या, आणि त्यांनी म्हटलं माझ्या पुढच्या पिढ्या येतील तेव्हा हा रस्ता पूर्ण आंब्याची वनराई झालेली असेल. आणि लिटरली आज त्या रस्त्यावर प्रचंड मोठी अशी झाडं आहेत. पण हे त्यांनी 80 वर्षापूर्वी 90 वर्षापूर्वी हा विचार केला आणि त्या रस्त्याला ती एक आलेली आहे. तर आजचा विचार आजच असेल असं नाही. बटरफ्लाय इफेक्ट आपण घेतलेला आहे, बरोबर आहे, की आज केलेल्याचा इफेक्ट कदाचित 50 वर्षांनी तुम्हाला वाटेल अरे हे तेव्हा झालं ना, त्यामुळे 50 वर्षांनी हे झालेलं आहे. तर ते चांगलं करणं हा पण एक या आउट ऑफ बॉक्स आणि इनोव्हेशनचा प्रकार आहे, बरोबर. थँक्यू. आता या सगळ्या आउट ऑफ बॉक्स विचारामध्ये मला फक्त असं वाटतं की कोणाला मनापासून असं आज विचार करा, लगेच हात कोणी वर करायचे नाही, अजिबात नाही करायचे. काय आहे की आजचं सेशन जे आपण घेतलं आतापर्यंत, आता जसं यांनी सांगितलं होतं की त्यांनी हार्ड प्रॅक्टिस केली. कारगिल वॉरमध्ये रिहर्सलच नव्हती, तिथलं त्यांचं दुर्दम्य आशावादावर आणि धारिष्ट्यावर त्यांनी सगळ्या गोष्टी आउट ऑफ बॉक्स केलेल्या आहेत. आता तू जसं मगाशी म्हणलास की यांनी मी म्हटलं एक गोष्ट सांगते तुम्हाला, कसं पाकिस्तानला गंमत केली, म्हणजे पाकिस्तानी सैन्याची. तर तो एक विचार मी म्हणजे गंमत सांगते, स्टोरी म्हणून सांगते की 2 पोस्ट मी पूंछला गेले होते आणि तिथे आम्हाला जायचं होतं बहादूर पोस्टला. तर ती ट्रेंच बंद नव्हती, कारण ती एक्स्ट्रीम आहे, म्हणजे समोर पाकिस्तानी पोस्ट होती तिथे, बरोबर. तर आता त्या ट्रेंच बंद जाताना तिथे बंबार्डिंग झालं, सो आम्हाला पाठी यावं लागलं, आम्ही जाऊ नाही शकलो तिथे. पण ती बहादूर पोस्ट जी होती आणि देयर वॉज वन उल्लू पोस्ट, अशा 2 होत्या. तर या बघायला जायचं कारण काय, तर काय झालं होतं त्याची स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. बहादूर उभा होता हातात बंदूक घेऊन, आपला गोरखा रेजिमेंटचा बंदा बहादूर पोस्टवर. ती पोस्ट बहादूर नव्हती, ती पोस्ट होती. तो उभा राहिला होता आणि जवळजवळ 2 दिवस त्याला उभं राहावं लागलं, बडी नव्हता म्हणून. आणि त्याचे डोळे 1-3 सेकंदासाठी त्यांनी त्याची रायफल बाजूला ठेवली आणि असे झपकले 3 सेकंद डोळे. आपल्याला मैत्री मॅम बोलल्या की आम्ही 5 सेकंदात पण दिवसाभराची झोप काढतो, आपण ऐकलं ना तिच्याकडनं ते. तर ते 5 सेकंद त्यांनी डोळे मिटले आणि तेवढ्यात त्याला जाग आली, तर त्याची रायफल नाही. आणि मग त्यांनी समोरच्या पोस्ट चालत जाऊन समोर पाकिस्तान पोस्ट जस्ट अपोजिट, त्यांनी बघितलं तो घेऊन बसलाय बंदूक. त्याला एवढा संताप आला, मग त्यांनी काही विचार केला नाही की त्याच्या हातात बंदूक गेली म्हणजे त्याला कळे ना आपण किती वेळ आग बंद केली आपले. तो थाड 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 गेला. त्या पाकिस्तानी पोस्टच्या माणसाला काही कळायच्या आत
त्यांनी ती बंदूक उचलली, त्याच्यात तीन लगावले थोबाडीत आणि ती बंदूक घेऊन तो इथे येऊन उभा राहिला. त्याला कळलंच नाही समोरच्याला काय विचार केला बघा त्यांनी. आता गंमत आली, हा उभा आहे, तेवढ्यात त्याचे सुभेदार मेजर साहेब असे आले, एंट्री केली त्यांनी. म्हणजे त्यांच्या बाजूच्या त्या पोस्टमध्ये ते बसले होते, ते आले आणि त्यांनी बघितलं बहादूरकडे बंदूक आहे. त्यांनी हात पुढे केला, त्यांच्या हातात बहादूरची बंदूक. दोघं एकमेकांकडे बघतायत आणि मग त्यांच्या लक्षात आलं बहादूरनी काय बहादुरी केली. आणि समोर बघितलं तर ते नुसते जळफळ करत राहिलेले समोरच्यांचे. आणि त्यामुळे आपल्या पोस्टचं नाव बहादूर आणि पाकिस्तानी पोस्टचं नाव उल्लू. असं उल्लू आपण बरेचदा त्यांना बनवलेलं आहे. पण मला असं वाटतं बहादूर सारख्या एका सैनिकांनी सुद्धा हा जो काही प्रचंड वेगळाच विचार केला की तेव्हा त्यांनी हा विचारच केला नाही. आता हे धारिष्ट्य जास्त झालं, त्याला समोरच्यांनी मारलंही असतं. वी वुड हॅव लॉस्ट वन जवान फॉर इंडियन आर्मी. पण हे करण्याचं धैर्य, त्याला लक फेवर्स द ब्रेव, तसं झालं त्याचं. तर असे गमतीशीर विचार, वेगवेगळे विचार जरूर करा. या आउट ऑफ बॉक्स विचारातनं आज जे आपल्याला धीरजनी सांगितलंय, आज धीरज सरांचं एक्झाम्पल तर तुमच्याकडे, त्यांनी परवाच्या, मला धीरज एकच तू सांग की जेव्हा तुझा ऍक्सिडेंट झाला, म्हणजे हे आपलं बोलणंच राहिलंय, मला या मुलांना सांगायचंय, गाडी ठोकली तुझी आणि ऍक्सिडेंट झाला. आता सिनारिओ वॉज व्हेरी बॅड आय सपोज, आणि मग त्याच्यात तू हाऊ डिड यू कीप कूल युअर सेल्फ? तू काय विचार केला, आता काय करायचं? आता माझ्या डोक्यात सगळ्यात आधी विचार होता की पोलिसांकडे कंप्लेंट करतो, गाडी टाकतो आणि मुंबईला कसं पोहोचायचं, मला कसं पोहोचायचं. पण म्हणजे त्या ऍक्सिडेंटचा तुझ्या डोक्यावर काही परिणाम तू होऊ दिला नाही. यू टूक इट ॲज साधा ऍक्सिडेंट. म्हणजे आता ही गाडी अशी तशी आली, स्पीड मध्ये आली दुसरी गाडी, तो मारून गेला, पुढे निघाला, पण तेवढ्याने बरं झालं, काही इजा नाही झाली. ते सगळ्यात मोठं. सो तू त्याच्यातच सॅटिस्फाय होता आणि म्हणजे त्याचं कुठलंही बतंगड न बनवता एखादा माणूस किती स्थितप्रज्ञपणे शांत, आणि असं शांतपणे केल्यावर डिसिजन्स प्रॉपर होतात. काहीतरी त्याला जे पुढे सुचलं आणि ज्याच्याकडून तो पुढे पोहोचला. तर ही थोडा आपण हा पेशन्स लॉ मध्ये बघितला होता, पेशन्स इज रिक्वायर्ड. ह्या सगळ्या कॅरेक्टर्स ज्या तुम्हाला आतापर्यंत दिल्यात, त्याचा हा आजचा एक परिपाक आपण इथे धीरजच्या रूपाने बघितला. तो एक्स्ट्रा ब्रिलियंट आहे. त्यांनी 22 वर्ष आर्मीमध्ये आपली सर्व्हिस केलेली आहे आणि इतकी वर्ष तो खरं फॅमिलीपासून इतका बाहेर राहिलेला आहे. आणि त्याच्या डोक्यात सतत या देशासाठी मी काय करू शकतो, या देशाला. आर्मी मधनं माणूस बाहेर येतो पण माणसातली आर्मी जात नाही. त्याचा जो राष्ट्रभक्त तो पहिल्यापासून आहे, तो अजूनही देशभक्त आहे. त्यामुळे तो सतत आत्ताही तू ज्या स्केलला काम करतोय कॉर्पोरेटमध्ये, यू आर ऑन अ व्हेरी हायर स्केल, पण त्याच्यात सुद्धा त्याचं मी देशासाठी काय देऊ शकतो आणि काय करू शकतो, हा विचार करणं ही एक महत्वाची गरज आहे. म्हणून आपण म्हणतो नेशन फर्स्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाइम. जेव्हा आपण नेशनचा विचार करू तेव्हा तो आपला असेल. आणि म्हणून आम्ही नेहमी काय म्हणतात आमची मुलं बघ म्हणारे, and you will do it. Thank you very much boys and girls. You are the sons and daughters of India. आणि मला सातत्याने असं वाटतं की जे काही आपण 6 महिने बरोबर आहोत, मला आता सगळ्यांचे चेहरे पण माहिती झालेत, नावं भले मला माहिती नाही, पण मला तुमच्या चेहऱ्यावरचं जे हल्ली तेज दिसायला लागलेलं आहे, ते माझ्याकडनं तरी तुम्हाला आता 30% मार्क आहेत. 30 तुम्हाला 100 घ्यायचे आहेत, कारण सगळ्यांची पर्सेंटाईल काढते मी. एकाच्यात 100 आहेत, पण एखाद्याच्यात 20 आहेत, एकाच्यात 10 आहेत, है ना. तर सगळ्यांमध्ये मला तो 100% उत्साह दिसेल. कारण आता पुढे तुम्हाला टेक्नॉलॉजी शिकायचं आहे. तुम्हाला आपले नितीन दादा आहेत, ते नितीन दादांचं पण खरं इनोव्हेशन मध्ये आहे. नितीन दादांनी खिळ्यांनी प्रिंटिंग केलं होतं ना नितीन दादा एकेकाळी, आणि मग नंतर तुम्ही टेक्नॉलॉजीवरती आलेला आहे. तर ते तुझ्या सेशनमध्ये एखादं ते आपण सांगू मुलांना की पहिले प्रिंटिंग खिळे असायचे आणि मग ते जाऊन आता सगळं, म्हणजे गंमत आहे, त्याच्याकडनं ऐकता येईल. मला आता वेळ नाही आपल्याला सांगायला, पण अशा सगळ्या गोष्टी होत जाऊन तुमच्या हातात खूप चांगलं ताट आलेलं आहे. प्रत्येक जण काही ना काही मेहनत करतोय. तुमच्या हातात त्या ताटामध्ये आता बासुंदी कशी आणायची, पंचपक्वानं कशी आणायची, आणि त्या ताटाचा उपयोग दुसऱ्यांना चांगल्यासाठी, आपल्यातलं अर्ध संस्कृती आपली आहे ना. प्रवृत्ती म्हणजे मी माझं खातो पण मी उपाशी मी राहीन पण दुसऱ्याला अर्ध देईल, ही आपली संस्कृती आहे. आणि माझंच मी हाणेन सगळं, ही विकृती आहे. त्यामुळे आपण तो तिसरा कृती बघत नाही, आपण चांगली कृती बघू. ही जी संस्कृती आपली आहे ती तुमच्यामध्ये या शाळेने इम्बाईब केलेली आहे. या शाळेकडनं तुम्हाला खूप मिळतंय. त्यामुळे आता तुम्ही त्याच्या वरचढ या शाळेला रिटर्न द्यायचं, समाजाला रिटर्न द्यायचं.
देशाला द्यायचं हे अल्टिमेटली मी आय गिव्ह बॅक असं करत तुम्ही विचार केला तर आपली ही जी 3-6-4 आहे त्याचं सार्थक झालं. आणि ही सगळी आज त्यांनी ह्या सकाळी 5ला आलेला मुलगा, सकाळी 3 वाजता येऊन इथे 9:45 हजर असलेला मुलगा किती विचार करून आलाय त्यांनी हे तुमच्यासाठी करण्याचा. तर ही एवढी डेडिकेशन मधलं तुम्ही आपले कुठलेही DCs घेतलेत ना, तर मला आणि आमच्या लक्ष्य फाउंडेशनच्या सगळ्यांना आय थिंक खूप एक काहीतरी कृतकृत्य वाटेल की थोडी 20 वर्ष आम्ही काय करतोय त्याचा या इथे एक बीज अंकुरलं असं मी म्हणेन. ओके, सो आपके लिए एक कहना चाहूंगी कि सितारों के आगे जहां और भी है, सितारों के आगे जहां और भी है, अब तुम्हारे इम्तिहान और भी है. तू शाहीन है, शाहीन म्हणजे ससाणा, तू शाहीन है, परवाज है काम तेरा, परवाज म्हणजे उडान घेणं. तू शाहीन है, परवाज है काम तेरा, तेरे सामने आसमां और भी है. वी विश यू द बेस्ट डार्लिंग. थैंक यू वेरी मच.